नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आपल्याकडं संतांनी फार महत्वाचा विचार आपल्या समोर मांडलेला आहे, परंतु त्या विचाराकडे जितकं गांभीर्यानं बघायला हवं तितकं आपण बघत नाहोत. असं सांगितलं जातं की आज करे सो कल, कल करे सो परसो, इतनी ही क्या है जल्दी, जब जीना ही है बरसो. असं अलीकडच्या पिढीतली मुलं आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर, परवाचं काम तेरवावर अशा प्रकारे दिवस पुढे ढकलत जातात आणि जीवनामध्ये जे साध्य प्राप्त करायचंय ते साध्य करू शकत नाही आहेत. आणि म्हणून आपण सतत असं म्हटलं पाहिजे, कल करे सो आज, आज करे सो अब न करेगा तो फिर करेगा कब. उद्या जे काम करायचंय हे की नाही, कल करे सो आज, मी उद्या हे करेन, मी उद्या ते करेन म्हणण्यापेक्षा उद्याचं काम मी आजच करेन असा विचार आपण केला पाहिजे. आजचं काम आज म्हणून 24 तासाची वाट न पाहता आत्ताच मी सुरुवात करेन अशा प्रकारची आपण विचार करून कृती केली पाहिजे, तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये काही मिळवू शकतो. कारण संत म्हणाले की कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. आहे का या देहाचा भरवसा? संत तर म्हणाले की घास गिळी सत्ता हाती नाही. आपण घास सुद्धा गिळू शकतो की नाही? कित्येक लोकांनी छातीपर्यंत घास आणून तसाच घास राहिलेला आहे आणि हे जग सोडून जावं लागलेलं आहे. म्हणून घास गिळी सत्ता हाती नाही, हे इतकं जीवनामधली अनिश्चितता आहे. आणि त्यामुळं आपण काय केलं पाहिजे, तो आज करे सो अब, कल करे सो आज या वृत्तीनं आपण कामाला लागलं पाहिजे. पूर्वी आपल्याकडे वासुदेव घरी येऊन सकाळी सकाळी हीच आठवण करून देत असायचा. आमच्या वारकरी संप्रदायातला वासुदेव देखील आपल्याला पहाटे पहाटे जेव्हा आमचे वारकरी हे वासुदेव गातात ते देखील आपल्याला स्मरण करून देतात. काय म्हणतात की गातो वासुदेव मी आई का, चित्त ठाई ठेवोनी भावे एका, डोळे झाकोनी रात्र करून का, काळ करीत बैसला लेखा, राम राम स्मरा आदी. वासुदेव म्हणतो की चित्त जाग्यावर ठेवून ऐका, डोळे झाकून रात्र करू नका, म्हणजे वेळ दौडू नका. याच पद्धतीचा संदेश मी देखील आजच्या युवा पिढीला देईन.